सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करण्यात पुढे राहाल. आज तुमच्यातील प्रतिभा आणि कलागुणांना नशिबाची साथ मिळेल. तुम्ही केलेल्या सर्व कामांना आज यश मिळेल. कुणाशीही बोलताना मात्र तुम्ही आज शब्द विचारपूर्वक वापरा. तुमच्या बोलण्यानं कुणाचंही मन दुखावलं जाऊ शकतं. जर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला किंवा एखाद्या नातेवाईकाला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर तसं बिलकुल करू नका, कारण ते पैसे बुडण्याची शक्यता आहे. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कामासाठी उत्तम आहे. तुमची सर्व कामं आज वेळेत पूर्ण होतील. तुम्ही एखाद्या नवीन मित्राच्या सहाय्यानं नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये लाभ मिळवू शकता. त्यांच्या योजना तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, मात्र अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावा लागेल. आज तुमच्यातील प्रतिभा आणि कलागुणांना तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि तुम्ही केलेल्या सर्व आर्थिक कामांना आज यश मिळेल. आज तुम्हाला जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल झाल्यामुळे आर्थिक लाभाच्या देखील दाट संधी आहेत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमचं नशीब चांगलं राहणार आहे. सर्व कामामध्ये यश मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. नवीन व्यवसायासाठी दिवस उत्तम आहे. बिझनेस सुरू करण्याची जर तुमची कल्पना असेल तर आज तुम्ही त्यासाठी प्लॅनिंग करू शकता. तुम्ही तुमच्या कार्ययोजना आज पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण कराल. आज तुम्हाला तुमच्या आईच्या बाजूनं आर्थिक लाभाच्या दाट संधी आहेत. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं वागणं हे अतिशय सौम्य असेल. तुमच्या वागण्यातील बदल इतरांसाठी चर्चेचा विषय बनू शकतो. आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी लागेल. काही समस्या असल्यास दुर्लक्ष करणं तुम्हाला टाळावं लागेल. तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये मन लावून काम कराल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. आज व्यवसायामध्ये कुठलाही नवीन निर्णय घेताना तुम्ही तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवस तुम्हाला कामामध्ये यश मिळवण्याचा दिवस राहणार आहे. तुम्ही कामासाठी घेतलेले कष्ट, केलेली मेहनत आज तुम्हाला चांगलं फळ देईल. तुमच्या कामाची आज सगळीकडे दखल घेतली जाईल. तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. आज तब्येत ठीक नसल्यामुळे तुमचा पूर्ण दिवस हा अस्वस्थतेमध्ये जाईल, परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल. घरामध्ये पाहुणे आल्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. वडीलधाऱ्या लोकांसाठी तुमच्या मनामध्ये आदर, सन्मानाची भावना वाढेल. करिअरमध्ये तुम्ही चांगली प्रगती करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्ही ज्या काही कामांसाठी कष्ट घ्याल, मेहनत कराल, तर ती कामं तुम्हाला फळ देतील. तुमच्या कामाची सर्वत्र दखल घेतली जाईल. तुमची आर्थिक स्थिती देखील आज चांगली राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामाचीच जास्त काळजी कराल. यामुळे तुमचं नुकसान मात्र होऊ शकतं.
धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला भाग घेण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्ही बनवू शकता. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढेल. तुमचा कोणताही कायदेशीर वाद जर प्रलंबित असेल तर त्यामध्ये एक चांगली बातमी मिळू शकते. कोर्टामध्ये तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव देणारा असेल. अचानक धनलाभामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला ऐकून तुम्ही चांगले नाव कमवाल. व्यवसायामध्ये कोणाशीही समझोता तुम्ही करू नका. प्रवासाला जर तुम्ही जात असाल तर वाहन जपून चालवा, कारण अपघाताची शक्यता आहे. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या पराक्रमामध्ये वाढ होईल. ऑफिसमध्ये मोठी कामगिरी केल्यानं तुम्ही अत्यंत खुश असाल. व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याच्या नादामध्ये छोट्या संधी गमावू नयेत, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचं वैवाहिक जीवन हे मधुर राहील. बौद्धिक क्षमता तुमच्या मजबूत होतील. एखाद्या गोष्टीवरनं आई वडिलांशी तुमचा वाद होऊ शकतो. मोठ्यांचं बोलणं ऐकणं तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दानधर्म करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार मेहनत करण्याचा आहे. नोकरी करणारे लोक चांगलं काम करून अधिकाऱ्यांची मनं जिंकतील. तुम्ही आपल्या बोलण्यानं आणि वागण्यानं सर्वांना एकत्र ठेवू शकाल. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही सावध राहा, कारण कोणीतरी तुम्हाला फसवू शकतं. जास्त नफ्याच्या लोभामध्ये जास्त पैसे कुठेही गुंतवू नका, अन्यथा चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले जाऊ शकतात. आईच्या बाजूनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना जेवण खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. ऑफिसमध्ये खूप सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. तुम्ही कोणतंही काम ज्युनियरच्या हातामध्ये द्याल तर मोठी गडबड होऊ शकते. प्रेमजीवन जगणाऱ्यांनी पार्टनरच्या सांगण्यावरनं मोठी गुंतवणूक करू नये, नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमची जबाबदारी अगदी व्यवस्थित आज पार पाडाल. वेळेवरती तुम्ही कुठलंही काम पूर्ण करा. तुमच्या दिनचर्येमध्ये बदल केल्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास हा होऊ शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज दिवस चांगला राहणार आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळाल्यानं आनंद होईल आणि ते उदारतेनं गुंतवणूक देखील करतील. परंतु या सर्वांमध्ये तुम्ही प्रथम तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेलं वचन पूर्ण करायला हवं. जर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही समस्या येत असतील तर तुम्हाला त्यातून आराम मिळेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये काही बदल हे करू शकता. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.